झालं मग मित्रांनो आपलं गरुडदादा तयार. तर आपल्याला टाकायची आता डाय. चला मग पुढे पाहू. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसेच फायबर सिरीजच्या 10व्या पार्टमध्ये. बाहेर पाऊस पडत होता, पूर्ण आपल्या कंपाऊंडमध्ये पूर्ण पाणी साचलं होतं आणि इकडे आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही काम करत होतो. पाऊस तर काही थांबायचं नाव नव्हतं घेऊन राहिला, तर मग आम्ही काय काम चालू करून टाकलं. मग क्लेवर्कचं थोडंसं काम बाकी होतं, तर ते क्लेवर्कचं पूर्ण काम कंप्लीट केलं आणि आपले गरुडदादा झाले ते मग पूर्ण तयार. मग आपल्या कात्या वगैरे चालू केल्या मोकळ्या करणं पुढच्या कामासाठी. मग सँडी भाऊनं भिजवली POP आणि मग चालू झालं मग आपलं काम. दापा चालू केलं मग काम येणं. मग दिनेश भाऊ तर काही आवरत नाहीत, मग थोडंसं काम मधामधात राहायचं आहे, तर ते मग मला मधामधात करावं लागत जाय गरुडाचं काम. कारण क्लेवर करताना त्याचं प्रॉपर डिटेलिंग राहिली तरच आपला डाय चांगला निघत होता. त्याच्यानं आपल्याला ते मधामधात काम करावं लागत होतं. आणि जे आपण खालच्या पार्टचे जे डाय बनवले होते त्याचे आपण हे पीस काढले होते फायबरचे. पाहून घ्या त्याचा रिझल्ट कसा आला, एक नंबर दिसत होते. मस्त थंड वातावरण, काय जबरदस्त वातावरणात असं काम करायला काय वेगळीच मजा येत होती. मग आपला दुसरा साईडचा पार्ट पण झाला होता तयार. मग त्याची पण तयारी करणं चालू झाली आणि मग चालू केली POP मारणं तिकडून त्या साईडला. यायला थोडासा वेळच लागला आणि हे काम करत असताना जवळपास दिवसच गेला आहे पूर्ण काम करताना. मग काय झालं ती संध्याकाळ करता करता मग झाला आपला. आता उद्या रिझल्ट पाहू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.